जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, जो आपल्या वचनांवर ठाम असतो आणि जो चेहऱ्यावरून नव्हे तर मनापासून चांगला असतो त्याला हृदयात स्थान द्या. स्पष्ट बोलणारी व्यक्ती चांगल्या काट्यांसारखी असते. हे निश्चितपणे काही वेळा आपल्याला दुखावते, पण त्यांच्या स्पष्ट बोलण्यामुळे आपल्याला होणारे फायदे आयुष्यभर टिकणारे असतात. जर तुम्ही एखाद्याला माफ केले तर तुम्ही शहाणे आहात, आणि जर तुम्ही त्या व्यक्तीला दुसऱ्यांदा माफ केले तर तुम्ही खूप कोमल मनाचे आहात, आणि जर तुम्ही तिसऱ्यांदा त्या व्यक्तीला माफ केले तर तुम्ही या जगातील सर्वात मोठा मूर्ख माणूस आहात. आयुष्यातील सर्वात महागडी गोष्ट म्हणजे तुमचा वर्तमान आहे, जो एकदा गेला तर या जगाची संपत्ती देऊनही आपण तो विकत घेऊ शकत नाही. मित्रांनो, आपलेच विचार आपल्याला घडवत असतात, म्हणूनच आपल्या विचारांवर लक्ष केंद्रित करा, शब्दांवर करू नका. आपले विचार सदैव जिवंत असतात. जसं की पृथ्वीवर हवामानात बदल होतो, अगदी त्याचप्रमाणे आपल्या जीवनात सुख दुःख येत राहतात. हजारोंच्या गर्दीतही वाईट तुम्हाला सापडेल. जसे गायींच्या कळपात वासराला त्याची आई सापडते, पण जो देवावर मनापासून विश्वास ठेवतो त्याला वाईटातही नेहमी चांगलंच सापडतं. मित्रांनो, खूप हसणारा आणि बोलणारा माणूस जर शांत झाला तर तो आतून तुटला आहे असं समजून घ्या. कधीही स्वतःचा अभिमान बाळगू नका. दगडही जड होऊन पाण्यात त्याचे अस्तित्व हरवून बसतो. जर देव तुम्हाला जास्त वाट पाहायला लावत असेल तर कदाचित तुम्ही जे मागितलं आहे त्यापेक्षा तो तुम्हाला जास्त देईल. अहो, हा टप्पाही निघून जाईल. जरा धीर धरा. आनंद थांबला नसेल तर दुःखाचा काय उपयोग आहे. मन अस्वस्थ असेल तर काहीही करू नका. देवाला सांगून थांबवा. देवाचे नाव घ्या. बुद्धीने पैसा कमावता येतो, पण पैशाने बुद्धिमत्ता विकत घेता येत नाही. जेव्हा इतरांसाठी जगायचो तेव्हा आपल्याबद्दल कोणाचीही तक्रार नसायची, मात्र जेव्हा स्वतःसाठी थोडा विचार करायला लागले तर हे जग माझा शत्रू झाले. जीवनाचा अनुभव सांगतो की लहान व्यक्ती मोठ्या प्रसंगी आपल्याला उपयोगी पडू शकते, आणि मोठी व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टींवर त्याची स्थिती सांगते. मित्रांनो, तुमच्या हातून कोणीही काहीही हिसकावून घेऊ शकतो, पण तुमच्या नशिबातून कोणी काहीच घेऊ शकत नाही. आयुष्यात जर पुढे जायचे असेल तर नशिबावर अवलंबून राहू नका. स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. दरवाजा लहान असून सुद्धा ज्याने तुमच्या घरात नतमस्तक होऊन आत प्रवेश केला तोच तुमचा आहे, हे आधी समजून घ्या. परमेश्वरावर श्रद्धा असेल तर आपल्याला अडचणीतही मार्ग सापडतो. ज्याला ज्ञान आहे त्याला समजावता येते, जो अज्ञानी आहे त्यालाही समजावता येते, पण जो माणूस अहंकारी आहे त्याला कोणीही समजावू शकत नाही. त्याला फक्त वेळच चांगलं समजावू शकते. मित्रांनो, अनोळखी लोकांच्या प्रेमावर कसा विश्वास ठेवू? प्रियजनांच्या पराभवावर आजकाल आपलीच माणसं मज्जा घेतात. जेव्हा गरजेची गोष्ट असते तेव्हा प्रत्येकाची जीभ गोड होते. तुम्ही जितके सत्यवादी असाल तितके तुम्ही एकटे पडाल. मित्रांनो, जेव्हा आयुष्य तुम्हाला रडवते तेव्हा समजून घ्या की आयुष्य तुम्हाला रडवत नाही, तर तुम्हाला शिकवत आहे. प्रत्येकाला त्याचा अर्थ कळतो, पण फार कमी लोकांना या प्रकरणाचा अर्थ कळतो. एखाद्यावर जास्त रागावण्यापेक्षा आपल्या आयुष्यात कोणाचे तरी महत्त्व कमी करणे हेच चांगलं आहे. सर्व काही माहीत असूनही जर तुम्ही चुकीला चुकीचे म्हणू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या हक्कांसाठी कधीही लढू शकत नाही. मित्रांनो, आनंदी राहायला पाहिजे. बाकी सर्व तर हे चालूच राहील. कुणी स्वतःला दुसऱ्यापासून वेगळे करत राहील तर कुणी दुसरा
त्याला भेटत राहील. कोणतेही नातेसंबंध वाटे करून नव्हे तर दोघांच्या सहभागाने चालते. जी व्यक्ती तुमच्या दुःखात आपले सुख विसरते त्या व्यक्तीपेक्षा तुमच्याजवळ कोणीही असू शकत नाही. जर तुम्ही आयुष्यात हळू चालणे कधीच थांबवले नाही तर माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही सर्वात वेगाने धावत आहात. एखाद्या व्यक्तीला रागाच्या अवस्थेत पाहिल्यावर जितके पटकन ओळखता येते तितके तुम्ही त्याला वर्षानुवर्षे कधीच ओळखू शकत नाही. जेव्हा लोक मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतात तेव्हा ते सर्वप्रथम एकमेकांशी बोलणे टाळतात. चुका ह्या प्रत्येक माणसाकडून होत असतात, पण चूक दुरुस्त करणारी व्यक्ती तीच असते ज्याचे मन स्वच्छ असते आणि त्याला नाती गमवायची नसतात. मित्रांनो, राग वाईट असतो पण तो कुठे गरजेचा असतो तेही दाखवलं पाहिजे. अन्यथा चूक करणाऱ्या माणसाला आपण चुकीचं करत आहोत हे समजणारच नाही आणि तो नेहमीच तुमच्याशी तसंच वागेल. माझा अनुभव सांगतो की एखाद्यावर पूर्ण विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करा, मग तुम्हाला तीच व्यक्ती कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नये असा धडा शिकून जाते. मित्रांनो, एक गोष्ट अगदी खरी आहे की जेव्हा आपण नवीन लोकांसोबत कितीही आनंदी असलो तरी जेव्हा ते आपल्याला दुखावतात तेव्हा आपल्याला जुनीच लोक आठवतात. विश्वास तुटला तर तो परत येत नाही आणि खरा प्रियकर फक्त तुमच्याबद्दल वाईट बोलू शकतो पण तुमचं कधीच वाईट करू शकत नाही, कारण त्यांच्या नाराजीत तुमच्याबद्दल काळजी आणि तुमच्याबद्दल खरी आपुलकी असते. मित्रांनो, जे चुका करतात ते माफीचे पात्र असतात, हुशार माणसे नाहीत. आयुष्यभर आनंदी राहायचे असेल तर स्वतःला असे बनवा की कोणी सोबत असो किंवा नसो कशाचेही दुःख होऊ देऊ नका. माणूस एकाकी होतो कारण तो आपल्या प्रियजनांना सोडण्यासाठी अनोळखी लोकांकडून सल्ला घेतो. जमीन चांगली असू शकते, खत चांगले असू शकते, पण पाणी खारट असेल तर फुले त्या ठिकाणी येत नाहीत. भावना चांगल्या असतील तर कर्मही चांगलेच होईल, पण बोलणे वाईट असेल तर नाते कधीच टिकत नाही. मित्रांनो, आपली श्रद्धा आणि कर्म विकून कमावलेल्या पैशाचा काहीच उपयोग होत नाही. शेवटी ते सोडूनच द्यावे, कारण हे तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. रात्र जितकी गडद असते तितकेच तारे चमकतात. आपले दुःख जितके खोल असते तितकाच देव आपल्या जवळ असतो. तुमची खूप काळजी घेणाऱ्या व्यक्तीकडे कधीही दुर्लक्ष करू नका, नाहीतर एक दिवस तुम्हाला कळेल की दगड गोळा करता करता तुम्ही हिरा गमावला. नाती बनवली जातात आणि आपली गरज संपल्यानंतर बनवलेल्या नात्यांकडेही पाठ फिरवली जातात. जर तुम्ही तुमच्या मनापासून जीवनात मित्र आणि चित्रे बनवली तर त्याचे रंग नक्कीच चमकू लागतील. ज्यांना समजू शकत नाही त्यांच्याशी तडजोड करू नका, त्यापेक्षा एकटे राहणे चांगले. निदान मनशांती तरी असेल की कोणीतरी आहे, नाही तर कोण समजून घेणार. हल्ली लोक मनापासून मिळालेल्या आदराने खुश होत नाहीत. जे तुमची खुशामत करतात त्यांचा त्यांना अभिमान वाटतो आणि हे सत्य आहे. मित्रांनो, राग आल्यावर दोष कोणाचाही असला तरी ज्याच्यावर खूप प्रेम आहे तोच बोलू लागतो. आयुष्यात एकटे राहिलो तरी बळजबरीने कोणाशी तरी नाते जोडावे, मात्र ते पूर्ण करण्याचा आग्रह धरू नका. सापाच्या दातात, विंचूच्या नांगीत आणि माणसाच्या मनात किती विष आहे हे कोणीच आपल्याला सांगू शकत नाही. त्यामुळे त्यांच्यापासून नेहमी काळजी घ्या. मित्रांनो, सत्य सिद्ध करण्याचा आग्रह धरण्याची आपल्याला गरज नाही, कारण ते सत्य स्वतःच योग्य वेळी सिद्ध होते. आयुष्यात दोन गोष्टींचा कधीही गर्व करू नका, पैसा आणि चेहऱ्याचा कधीच अभिमान बाळगू नका. मित्रांनो, गरिबी यायला वेळ लागत नाही आणि अपघातात चेहरा बदलायला वेळ लागत नाही.
प्रेमाने भरलेले डोळे आणि आदराने टेकलेले डोके, सहकार्य करणारे हात, योग्य मार्गावर चालणारे पाय आणि सत्याशी जोडलेला आत्मा या भगवंताच्या आवडत्या गोष्टी आहेत. तुम्ही बरोबर असाल तर तुम्हाला रागवण्याची गरज नाही, पण जर तुम्ही चुकत असाल तर तुम्हाला रागवण्याचा अधिकार नाही. मित्रांनो, फसवणुकीत एकटे राहणे, शांततेने जगणे आणि स्वतःवर विश्वास ठेवणे हेच सर्वोत्तम आहे. तुमची कथा एक दिवस नक्कीच कथा बनेल. विनोद आणि पैसा हुशारीने खर्च करावा. जीवन म्हणजे एक संघर्ष आहे, याला घाबरू नका, तर तुम्ही लढायला शिका. एकदा तुमची झोप उडाली तरी सुद्धा चालेल, ते बरं होईल, पण तुमची स्वप्न कधीही मोडू देऊ नका. तुम्ही कितीही मोठे झालात तरी चालेल, पण तुमच्यात माणुसकी नसेल तर सर्व काही व्यर्थ आहे. तुम्हाला जे काही करायचं आहे ते स्वतः करण्यासाठी वेळेवरही विसंबून राहू नका, कारण मित्रांनो, फसवणूक होऊ शकते. हे जीवनाचे तत्व बनवा. जो तुमचा आदर करत नाही त्याच्या जवळ कधीही जाऊ नका, कारण जीवनात जे घडेल ते एकतर चांगले घडेल किंवा मोठे असेल. जे होईल ते आपल्या कर्माचे परिणाम असेल. जसा दिवा तेलाशिवाय जळत नाही, अगदी त्याचप्रमाणे समर्थांच्या कृपेशिवाय मनुष्य जीवनात यशस्वी होऊ शकत नाही. मित्रांनो, जीवनात कोणतेही काम करण्यापूर्वी एकदा समर्थांचे स्मरण करणे खूप आवश्यक आहे, की मी जे काही करणार आहे ते समर्थांना मान्य होईल की नाही. असे केल्याने तुम्ही आयुष्यात कोणतेही चुकीचे काम करणार नाही. मित्रांनो, जर तुम्ही एखाद्याचे चांगले करू शकत नसाल तर वाईटही करू नका. जर तुम्ही आदर करू शकत नसाल तर विनाकारण त्याचा अपमान देखील करू नका. तुम्ही जितकी काळजी घ्याल तितके तुम्ही संकटात पडाल, आणि ज्या दिवशी तुम्ही लोकांची काळजी घेणे बंद कराल, मग लोक तुम्हाला त्रास देणे सुरू करतील. तुम्ही सोबत काय आणले आणि काय घेऊन जाणार, हे आयुष्य म्हणजे 2 दिवसांची जत्रा आहे. एक दिवस सगळेच इथून निघून जातील. शहाण्या माणसाला सुडाची भावना कधीच नसते, कारण त्याला माहीत असते योग्य कृती आणि योग्य वेळ आल्यावर देव सर्वांचा हिशोब घेतो. स्वतःच्या विचारांची आणि संगतीची विशेष काळजी घ्या, कारण यश नेहमी चांगल्या विचारांनीच मिळते. ते चांगले विचार चांगल्या माणसांच्या संपर्कातून येतात. मित्रांनो, एकतर गप्प राहा किंवा मौनापेक्षा मौल्यवान असे शब्द बोला. स्वतःसाठी सत्य, इतरांवर प्रेम, सर्वांप्रती करुणा हे जीवनाचे व्याकरण आहे. फुलं कितीही सुंदर असली तरी त्याची स्तुती त्याच्या सुगंधाने होते, आणि माणूस कितीही मोठा असला तरी त्याच्या गुणांमुळेच त्याचा आदर होतो. मित्रांनो, एकदा एका गावामध्ये एक साधू राहत होता. त्याचा देवावर खूप विश्वास होता. एकेकाळी तो साधू झाडाखाली बसून देवाचे नामस्मरण करत होता, आणि अचानक त्या ठिकाणी पूर आला. आजूबाजूला फक्त पाणीच पाणी होते. प्रत्येक जण स्वतःला वाचवण्यासाठी डोंगराच्या माथ्यावर पळू लागला. त्यापैकी एकाने त्या माणसाला पाहिले. अशा स्थितीतही तो साधू भगवंताची प्रार्थना करत असतो, आणि विचार केला की हे साधू स्वतःला वाचवण्यासाठी कुठेही का जात नाहीत. म्हणून तो माणूस त्या साधूला म्हणाला, तुम्ही इकडे तिकडे का जात नाहीत? तुम्ही माझ्याबरोबर डोंगराच्या माथ्यावर चला, नाही तर तुम्ही बुडून मराल. साधू म्हणाला, आमचे काय होईल? मी देवाची एवढी भक्ती करतो की मला तो काहीही होऊ देणार नाही. मला वाचवायला देव स्वतः येईल. मग हळूहळू ते पाणी साधूच्या कमरेपर्यंत पोहोचले. तेथील लोक तिथून त्याचे नाव बोट घेऊन बाहेर पडू लागले. त्यातील एक जण साधूला म्हणाला, अहो महाराज, तुमच्या कमरेपर्यंत पाणी आले आहे, तुम्ही आमच्या सोबत चला. साधू म्हणाला, नाही नाही, देवच मला वाचवणार आहे. आणि मग ती लोकही नावही घेऊन तिथून निघून गेली.
काही वेळाने पाणी इतके वाढले की ते साधूच्या तोंडाच्या पातळीपर्यंत पोहोचले. आता लोकांना वाचवण्यासाठी त्यांना हेलिकॉप्टरने बाहेर काढण्यास सुरुवात केली. साधूकडे एक हेलिकॉप्टर आले, जे शेवटचे हेलिकॉप्टर होते. साधू जवळ दोरी खाली फेकली आणि तो म्हणाला, साधू महाराज, याला धरून वरती या, नाही तर तुम्ही बुडून जाल, कारण हे शेवटचे हेलिकॉप्टर आहे आणि तुमच्याकडे आता दुसरा कोणताही मार्ग नाही. इथून सुटण्यासाठी तुम्हाला यावंच लागेल. साधू म्हणाला की तू दोरी मागे घे आणि इथून निघून जा. माझी देवावर श्रद्धा आहे, माझा देवावर विश्वास आहे, तो नक्कीच मला वाचवायला येईल. पाणी खूप वर आले आणि झाडही बुडून गेली आणि भिक्षूचाही बुडून मृत्यू झाला. मृत्यूनंतर तो साधू देवाकडे गेला आणि म्हणाला की हे देवा, मी आयुष्यभर तुझ्या मागे आलो आहे, माझे संपूर्ण आयुष्य तुझ्या भक्तीत घालवले आहे, तरीही तू मला वाचवायला का आला नाहीस? आणि तू मला वाचवायला येशील या विश्वासानेच मी तुझी वाट पाहिली, पण तू मला वाचवायला काही केल्या आला नाहीस. देवा, असे का केले? तेव्हा देव म्हणाला, अरे मूर्ख माणसा, मी एकदा नाही तर 3दा आलो होतो. 3ही वेळा मीच होतो. पहिले पायी पायी आलो होतो, दुसऱ्या वेळेस मी बोटीने आलो होतो आणि तिसऱ्या वेळेस मी हेलिकॉप्टरने आलो होतो, पण तू माझी एकही संधी ओळखली नाहीस. तू कशाची वाट पाहत होता हे माहित नाही. मित्रांनो, अगदी त्याचप्रमाणे देव आपल्या जीवनात अनेक संधी देतो, परंतु आपण सर्वजण प्रत्येक संधी नाकारतो आणि आपण कशाची वाट पाहत आहोत हेच माहित नाही. तेव्हाच मी ते करेन या गोष्टीला चिकटून राहिल्याने काही काळानंतर ती संधी आपल्या हातातून निसटते आणि आपण काहीही करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला कोणत्याही चांगल्या वेळेची वाट पाहावी लागते. तर मित्रांनो, असे करू नका. तुम्हाला जे पाहिजे आहे ते आधी करा. आज आणि आतापासूनच करायला सुरुवात केली पाहिजे. मित्रांनो, या व्हिडिओमधून तुम्हाला शिकायला भेटेल की जर आपण योग्य वेळेची वाट पाहत बसलो तर ती योग्य वेळ आपल्या आयुष्यात कधीच येणार नाही आणि जर प्रत्येक वेळेचा आपण योग्य पद्धतीने वापर केला तर येणारी प्रत्येक वेळ आपल्यासाठी सर्वोत्तम असेल. त्यामुळे मित्रांनो, येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा आपण उपयोग केला पाहिजे. समर्थ म्हणतात, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. त्यामुळे मित्रांनो, आधी कर्म करण्यावर भर द्या आणि मगच फळाची अपेक्षा करा. फळ एक ना एक दिवस आपल्याला भेटणारच आहे. आधी केलं पाहिजे, मगच आपल्याला मिळणार आहे. जय जय रघुवीर समर्थ. तर प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.